नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी म्हणजेच की जे राहिलेले 32 लाख शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते सोबत मिळणार आहेत, म्हणजेच की 9वा हप्ता आणि 10वा हप्ता अशी 2 हप्ते आता तुमच्या खात्यामध्ये सोबत जमा होणार आहेत। अशी मोठी अपडेट समोर येत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही अपडेट समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता 10वा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो आधी नमो शेतकरी योजनेच्या 90 ते 92 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ व्हायचा, परंतु आता कर्जमाफीच्या योजनेमुळे 60 लाख शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना आता महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेच्या लाभापासून वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो असे 60 लाख शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो राहतात 32 लाख शेतकऱ्यांना आता महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासा दिलेला आहे आणि आता त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता असे 2 हप्ते आता त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि 10व्या हप्त्याचे 2000 अशी रक्कम 4000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। शेतकरी मित्रांनो 32 लाख शेतकऱ्यांची संख्या यासाठी राहिलेली आहे कारण की त्यांच्या नावावर हे पीक कर्ज नव्हतं। तर यांच्या नावावर जर पीक कर्ज असतं तर शेतकरी मित्रांनो हे देखील नमो शेतकरी योजनेच्या योजनेपासून वंचित राहिले असते। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आज नमो शेतकरी योजना ही बंद झालेली एका वर्षासाठी आपल्याला दिसली असती। शेतकरी मित्रांनो 60 लाख शेतकरी हे एका वर्षासाठी या योजनेतून बाद करण्यात आलेले आहेत असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो आता राहिलेल्या 32 लाख शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे कारण की त्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये आता जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने काही अटी व नियम लागू केले आहेत। या 32 लाख शेतकऱ्यांसाठी काही अटी व नियम देखील लागू केले आहेत। ते अटी व नियम देखील पाळणं यांच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्यांना या अटी व नियमाचं पुरेपूर पालन केल्याशिवाय त्यांना ही रक्कम जमा होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने याची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि 10व्या हप्त्याची वितरणाची तारीख देखील आता महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे। ती तारीख देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो कोणते कामं करायचे आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे आणि हे 32 लाख शेतकरी कोणत्या जिल्ह्यातील आहेत ते देखील आपण सविस्तर पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडलेला आहे आणि आता 60 लाख शेतकरी या योजनेतून वगळलेले आहेत। त्याच्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की जे 32 लाख शेतकरी राहिलेत त्यांच्या खात्यामध्ये आपण 2 हप्ते सोबत जमा करू, म्हणजे त्यांना 4000 रुपयाचा लाभ होईल। तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2 आणि 10व्या हप्त्याचे 2000 असे 4000 जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही मोठी घोषणा केलेली आहे। त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता कृषी विभागाच्या मार्फत देखील हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैशाची वितरणाला सुरुवात करणार आहोत अशी देखील मोठी घोषणा केलेली आहे। शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस कडक अटी व नियम लागू केले आहेत। ही अटी व नियम पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांना लाभ होणार नाही हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो आपण पाहूयात आता 60 लाख शेतकरी तर वगळण्यात आलेले आहेत, परंतु आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी राहिलेले आहेत ते पाहूयात। शेतकरी मित्रांनो काही जिल्हे या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत असं म्हणतात कारण की सरसकट त्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज पाहायला मिळालेलं आहे। शेतकरी मित्रांनो आपण जिल्ह्याची यादी पाहूया। शेतकरी मित्रांनो मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, त्यानंतर पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील आता या 32 लाख शेतकऱ्यांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत, जेणेकरून 32 लाख शेतकरी आहेत त्यामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील समावेश असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो आता चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये हे 4000 रुपये हे जमा होणार आहेत। तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यामधून देखील काही शेतकऱ्यांचा सहभाग हा 32 लाख शेतकऱ्यांमध्ये नोंदवल्या गेलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील आता चिंता करायची नाही, तुमच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि त्याचबरोबर 10व्या हप्त्याचे 2000 असे 4000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर शेतकरी मित्रांनो नाशिक आहे, अहिल्यानगर आहे, धुळे, जळगाव, नंदुरबार अशा या जिल्ह्यांचा देखील समावेश आता या 32 लाख शेतकऱ्यांमध्ये करण्यात आलेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना देखील पीक कर्जाचा लाभ भेटलेला नाही
आणि काही शेतकरी देखील यातून वंचित राहिलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांना देखील आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचा लाभ होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी असे देखील जिल्हे आहेत। या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ होणार आहे, 10व्या हप्त्याचा देखील लाभ होणार आहे। त्यानंतर हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव या प्रकारे या जिल्ह्याचा देखील आता या 32 लाख शेतकऱ्यांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकरी देखील 32 लाख शेतकऱ्यांमध्ये सामील आहेत। म्हणजेच की त्यांना देखील कर्जमाफी मिळालेली नाही असं म्हणावं लागणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्याचा देखील समावेश आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळालेली नाही। या जिल्ह्यातील काही शेतकरी देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत आणि त्यांना देखील आता 4,000 रुपयाचा लाभ होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता मिळणार आहे। या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळालेली नाही असं म्हणायला हरकत नाही। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांना एक काम करायचं आहे, ते आहे महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या अटीचं पुरेपूर पालन करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या अटीचं पुरेपूर पालन जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो, एकतर तुम्ही कर्जमाफीतून मुकलेला आहात आणि आता नमो शेतकरी योजनेच्या या 4,000 रुपयापासून देखील मुकणार आहात। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला पैसे यावेत यासाठी तुम्ही आता या अटीचं पुरेपूर पालन करा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि या योजनेचे 4,000 रुपये तुम्हाला थेट मिळतील। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली अट महाराष्ट्र शासनाने लागू केली आहे की फार्मर आयडी असणे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशांनी लवकरात लवकर जा आणि फार्मर आयडी काढून घ्या। फार्मर आयडी शिवाय पर्याय नाही। फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। आणि ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांनी तर बिलकुल चिंता करू नका। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही लवकरात लवकर जा, तुम्ही तुमची फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेच्या 4,000 रुपये घेण्यासाठी तुमचा सहभाग नोंदवा। शेतकरी मित्रांनो, एवढ्या दिवस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडलेला आहे आणि आता तो 9वा हप्ता 10व्या हप्त्याला घेऊन आलेला आहे आणि आपली फार्मर आयडी नाही आणि आपल्याला पैसे मिळणार नाहीत असं होऊ नये यासाठी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेणं हे महत्त्वाचं ठरणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जाऊन फार्मर आयडी काढून घ्या। त्याचबरोबर दुसरी आहे शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र बिलकुल चिंता करायची गरज नाही। तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्यामुळे तुम्हाला पैसे म्हणजेच की 4,000 रुपये मिळणार आहेत। परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेतून वंचित राहावं लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुम्ही वगळणार नाहीत, यासाठी लवकरात लवकर जाऊन तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करा आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचा लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचा लाभ याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या आणि लवकरात लवकर जाऊन आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची अट आहे ई-केवायसी करणे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेतून वंचित राहावं लागणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी आहे अशा शेतकऱ्यांनी बिलकुल टेन्शन करायचं नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमची ई-केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। तुमच्या मोबाईलवरून जर तुम्हाला ई-केवायसी करता येत असेल तर घर बसल्या देखील ई-केवायसी करू शकता। जर येत नसेल तर शेजारच्या CSC सेंटरवर जाऊन ई-केवायसी करून घ्या। परंतु लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। जर तुम्ही ई-केवायसी करत नसाल तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तुम्हाला या योजनेतून बाद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने या अटीचं पालन नियमाचं लागू केले आहे। तर याप्रमाणे तुम्ही अटी व नियमाचं पालन करा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि या योजनेचा थेट लाभ मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, आणखी एक अट लागू केली आहे, ती अट अशी आहे, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने संभाव्य तारीख देखील जाहीर केली आहे, म्हणजेच की ही तारीख फिक्स असणार आहे। 15 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता हा जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये थेट 2 हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत।
तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.